काय एक्सपिरियन्स एक तर फार भारी वाटतं आहे आणि छान वाटतं आहे. म्युझिकलच्या बिबवेवाडीच्या ओपनिंगला आलो आहे आणि द रिअल फॅक्ट दॅट देअर इज वेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येकाच्या कलेने म्युझिक शिकवण्याचा प्रयत्न आहे आणि जो खरंच खूप सुंदर आहे आणि वाखाणण्याजोगा आहे. कारण लहान मुलांपासून ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी आजोबांपर्यंत सगळीजणं इथे येऊन संगीत शिकण्याचा प्रयत्न करतात. सो संगीत शिकण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाच्या कलेने त्यांना संगीत शिकवणं फार गरजेचं आहे आणि जी गोष्ट इथे होती आहे ही बघून फार आनंद होतो. सॉरी. हां, तुमचा आवडता इन्स्ट्रुमेंट कोणता आहे यापैकी? माझे सगळेच इन्स्ट्रुमेंट्स आवडतात कारण मी प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमधलं थोडं ना थोडं काहीतरी माझं प्रोडक्शन किंवा माझं म्युझिक प्रोडक्शनमध्ये वाजवतच असतो किंवा वापरत असतो. बट इफ यू आस्क मी, माझं सर्वात फेवरेट इन्स्ट्रुमेंट असेल कीबोर्ड किंवा पियानो. रोहित, तुझ्या पहिल्या म्हणजे ऑडियन्सच्या सुरुवातीलाच तू फुल कॉन्फिडन्स होता की मला शहरात नाही प्रसिद्ध व्हायचं, म्हणजे नुसत्या शेजारी नाही प्रसिद्ध होता पूर्ण शहरात, पण आज तू पूर्ण देशात म्हणजे देशाच्या बाहेरही प्रसिद्ध झालेला. त्याच्याबद्दल काय तुझी प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं रसिक प्रेक्षकांचं प्रेम, आईवडिलांचे आशीर्वाद आणि त्या विधात्याची कृपा आहे की ज्यामुळे हे सगळं घडतं आहे. कारण आम्ही प्रत्येक संगीत करणारा माणूस हे फक्त माध्यम आहोत लोकांना चांगलं संगीत ऐकवण्यासाठीचं किंवा लोकांपर्यंत चांगलं म्युझिक नेण्यासाठीचं. पण ते आवडेल की नाही किंवा ते रसिकांना रुचेल की नाही, पटेल की नाही, हे फक्त प्रेक्षक सांगू शकतात, आमची ऑडियन्स सांगू शकते. सो मला असं वाटतं सर्वात मोठा भाग जर ह्या सगळ्यात कोणाचा असेल तर दॅट इज आवर ऑडियन्स. आता इथे 4 वर्षाच्या मुलापासून सुरुवात होते, तर तुला असं 3.5 म्हणजे तर असं वाटत नाही की तुला म्हणजे असं खूप उशीर झालेला आहे की तू 11व्या सीझनमध्ये तिथे इंडियन आयडलमध्ये पोहोचला, त्याच्याऐवजी तू पहिल्या सीझनमध्ये आला असतं असं? पण मी पहिल्या सीझनला आलो असतो तर मी 2 वर्षाचा असलो असतो, त्यामुळे मला तिकडे कोणी घेतलं नसतं. पण फन फॅक्ट, जेव्हा मी 3 वर्षांचा होतो तेव्हा मी गाणं शिकायला सुरुवात केली होती. सो मी आधी 14 वर्ष फक्त गाणं शिकलो आणि 14 वर्षानंतर मी ज्यांच्याकडे गाणं शिकलो, ज्या गुरूंकडे मी गाणं शिकलो, आय वॉज लकी इनफ टू लर्न म्युझिक फ्रॉम डिफरंट गुरुज, डिफरंट घरानाज. सो त्यामुळे मला प्रत्येक घराण्यातनं एक गोष्ट नेहमी शिकायला मिळाली की जोपर्यंत आपला गळा परिपक्व नाही आहे तोपर्यंत बाहेर जाऊन परफॉर्म नाही करायचं. कारण बाहेर जाऊन आपण परफॉर्म केलं आणि जर आपण चुकलो तर कदाचित आपण खचू शकतो किंवा बाहेर आल्यानंतर आपल्याला फार बेटर वेने पुन्हा परत लोकांसमोर यायला आपल्याला खूप वेळ लागू शकतो. सो मला असं वाटतं कुणीही असेल, कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये जाणारी व्यक्ती असेल किंवा कुठल्याही परीक्षेत भाग घेणारी व्यक्ती असेल, जोपर्यंत तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांसमोर येणं इज ऑलमोस्ट लाईक अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणार. सो दॅट आय डोंट थिंक. अच्छा, इथे सगळेच पत्रकार तुझ्या गाण्याची थोडीशी एक झलक ऐकण्यासाठी आतुर आहेत. प्लीज. ओके, सो आत्ता नवीन जे आमचं गाणं आलं होतं त्याच्याच 2-3 ओळी गाणं. दिल विल मिलाव कुणाशी, मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी, जोडीदार भेटत नाही, लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील हूर परी, बनवायची हाय मला लाडाची घरवाली. ए मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅग जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅग जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. यूथला मेसेज देण्यासाठी अजून मलाही थोडं मोठं व्हावं लागेल, पण माझ्या समवयीन मित्रांना जर मेसेज द्यायचा असेल किंवा मैत्रिणींना मेसेज द्यायचा असेल तर मी एवढंच सांगेन की जे तुम्ही करताय त्याच्यावर 110% विश्वास ठेवा. आज नाही, उद्या नाही, पण विधात्याने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी लिहून ठेवलं आहे आणि प्रत्येक गोष्ट ही वर्क होणार आहे आणि प्रत्येकासाठी वर्क होणार आहे. कारण मला असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येकाकडे आयुष्यात एक चान्स देव सगळ्यांना देतो ज्याने आपण फेमस होऊ शकतो. आता काही लोक फक्त ते गल्लीपुरते फेमस होतात, त्याला फार वाव देत नाहीत, आणि काही लोक देशाविदेशांमध्ये फेमस होतात. पण
आपण हरू नाही शकत. एखादी गोष्ट नाही वर्कआउट होते किंवा एखादी गोष्ट आज नाही झाली वर्कआउट म्हणून. सो मला असं वाटतं की लगे रहो, सीखो और जितना सीख सकते हो उतना ज़्यादा अच्छा है. थँक्यू. थँक्यू.